नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना मुंड्याविषयी आणि शोल्डरविषयी थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण मुंड्याविषयी बोलूया. तर त्याच्यासाठी मी हे बघा इथं 34 साईजच्या मापाची इथं उंची आणि छाती माप हे टाकून घेतलं आहे. अजून मुंड्याला आकार दिलेला नाही. शोल्डर पण मी इथं टाकून घेतलं आहे, पण आपण त्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण मुंड्याविषयी बोलूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, मी इथं 34 साईजमध्ये 6वर हा मुंडा टाकलेला आहे. मी इथं 6वर हा मुंडा टाकला आहे. पण हा मुंडा आहे ना आपला कधी 5.5 पण येऊ शकतो आणि 6.5 पण येऊ शकतो. कारण मी जेव्हा पण ब्लाऊज कटिंग करते तर मी मुंडा हा त्यांच्या बॉडीवर मोजून घेतलेला असतो. तर त्याच्यानुसार आपली ही जी लाईन आहे मुंड्याची ती कमी जास्त होऊ शकते. ती छाती मापानुसार कधीच नसते. तर सगळ्यात पहिले जर आपण याचं माप टाकलेलं आहे, मुंड्याचं माप इथं 6वर घेतलं आहे, तर त्याचं आपल्याला अर्ध करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. आता आतल्या मुंड्याचा आकार आपण 1 इंचावर देतो आणि बाहेरच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर देतो. जेव्हा हे माप आपलं 32 साईजच्या पुढे असतं. जेव्हा माप 28, 30, 31 इथपर्यंत असतं तेव्हा पाऊण इंचावर आणि हा 1.25 इंचावर असतो. आता आकार देताना इथपर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याला. नॉर्मल एकदम काहीतरी नॉर्मल अर्ध्या इंचाला पण कमी आपल्याला इथे खाली उतरायचं आहे. त्यानंतर आतल्या मुंड्याला आकार देताना पण आपल्याला हे बघा थोडंसं आपल्याला इथून बाहेरून आतून यायचं आहे आणि हा आपला आतल्या मुंड्याचा आकार इथं दिला गेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे. आता त्यानंतर जिथं आपण शोल्डर जोडणार आहोत, प्रत्येकाला आपण शिलाईमध्ये किती दाबतो ते अंदाज माहिती असतो. त्याप्रमाणे आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे. अर्धा इंच, पाव इंच तुम्ही जसं पण जोडताना जितकं पण दाबतात तितकं आपल्याला इथं मार्क करून. त्यानंतर बघा आपल्याला इथं जी मार्किंग केली आहे आपण तिथून आपल्याला मुंडा हा आतल्या साईडच्या मुंड्याचा आकार दिला आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता हा मुंडा जेव्हा मी बॉडीवर मोजला तेव्हा 15 भरला होता आणि त्याच्यामध्ये 1 इंच आपण प्लस करायचा आहे मुंडा मोजल्यानंतर, तर तो 16 येतो. तर आपल्याला बघायचं हे माप आपलं 8 आलं आहे की नाही, म्हणजे 16चा अर्धा आपल्याला आला आहे की नाही. 8 हे माप आलेलं आहे. तर समजा हे जर माप आपलं 7.5 आलं असतं तर ही लाईन आपल्याला थोडी खाली घ्यावी लागली असती, किंवा 8.25 आलं असतं, 8.5 आलं असतं तर ही लाईन आपल्याला थोडीशी वरती घ्यावी लागली असती. तर त्यामुळे हा मुंडा कधीच आपला फिक्स नसतो. हा मुंडा आपण 5.5वर किंवा 6वर आपण प्रत्येकाला मार्क करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपले जी काही मुंड्याची फिटिंग येते ती एकदम परफेक्ट येते. आता शोल्डर आपल्याला पूर्ण बॉडीवर आपण जेव्हा शोल्डर मोजतो ना तेव्हा पूर्ण शोल्डरमधून आपल्याला इथं काही कमी करावं लागतं. तर ते गळ्यानुसार आपल्याला कमी करावं लागतं. तर इथं मी हे बघा 5.5चं मी शोल्डर घेतला आहे आणि 2.25चा मी इथं गळा घेतला आहे, कारण हा गळा मोठा आहे. पण आता गळा मोठा आहे तरी पण मी 5.5चं शोल्डर का घेतलं, 5.25चं का नाही घेतलं, कारण जेव्हा आपण गळा मोठा असतो ना तेव्हा आपण शोल्डरमधून काही मायनस करत असतो. पण प्रत्येक वेळेस आपल्याला सारखंच मायनस नाही करावं लागत, कारण आपण भरपूर वेळेस काहींचं गळ्याची रुंदी जास्त असते, शोल्डरचा भाग हा रुंद असतो किंवा कमी असतो, त्यानुसार आपल्याला ही मापे टाकावं लागतात. तर शोल्डर आपल्याला बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे की जेव्हा आपण बॉडीवर माप घेतो ना तर तेव्हा नेमकं शोल्डर हे कसं आहे, त्यांचं शोल्डर हे जास्त ब्रॉड आहे का गळ्याचा मधला जो आकार आहे मानेचा तो ब्रॉड आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शोल्डर जर खूप जास्त असेल तर आपल्याला गळ्याची ही रुंदी कमी ठेवायची आहे आणि शोल्डर आपल्याला जास्त घ्यायचं आहे. जर वाटते आपल्याला की गळ्याची रुंदी जास्त आहे आणि शोल्डर कमी आहे तर गळ्याची रुंदी आपल्याला इथं शोल्डर आपल्याला एवढंच घ्यायचं आहे, पण गळ्याची रुंदी मात्र आपल्याला थोडीशी इथं वाढवून घ्यायची, जेणेकरून ज्यांचं जे शोल्डर आहे ना ते व्यवस्थित बॉडीजवळ व्यवस्थित बसेल.
तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.